रसिक हो, आपल्याकडे जुन्या महाराष्ट्रात एक पद्धत होती पहा, तुम्हाला कदाचित आठवत असेल, की चारी धाम यात्रा करून एखादा गावातला मनुष्य किंवा एखादी स्त्री जेव्हा संपूर्ण यात्रा करून परत यायची, तेव्हा त्यांनी एक गावजेवण घालायचं बरं का. आणि त्यासाठी प्रसादाला सगळ्यांना बोलवायचं. माझ्या आयुष्यात असा एक भाग्ययोग आला, की आता त्यांचाही आपण माझ्या पाठोपाठच सत्कार करणार आहोत. ते सद्गुरू सेवा संघाचे यशवंतराव कुलकर्णी. आणि आपण आपण उभं राहून सगळ्यांना नमस्कार करा, नंतर आपण व्यासपीठावर येणारच आहात. आणि माझे वादक गायक स्नेही प्रणव कुलकर्णी, या दोघांच्या पुढाकारामुळे मला अयोध्येची यात्रा घडली. आणि अयोध्येच्या मंदिराच्या शेजारीच असणाऱ्या अंगद कट्टा तिथे संपूर्ण गीत रामायण आम्ही मंडळींनी सादर केलं. त्यात प्रणवचा खूप मोठा भाग होता. आणि आपल्याला सांगतो की अक्षरशः श्रोते तर मंत्रमुग्ध झालेच, पण श्रोत्यांपेक्षा आम्ही कलाकारही मंत्रमुग्ध झालो. ह्याचं कारण असं की आपणही कधी अयोध्येला जा, तिथला अनुभव घ्या, की अव्याहतपणे तिथे दर्शनाला येणाऱ्या लोकांचा प्रवाह चालू असतो. आणि जशी जशी संध्याकाळ वाढत जाते ना, सावल्या पसरत जातात आणि एक असं भारलेलं वातावरण त्या मंदिरात निर्माण होतं. मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे. आता त्याच्यातली काय जे शक्ती असतील त्या आपल्या आकलनाच्या बाहेरच्या आहेत, पण तिथं जाऊन तिथल्या त्या वातावरणाचा प्रत्येकाने अनुभव घेतला पाहिजे असं मला वाटलं. आणि मग इथं पुण्यात परत आल्यानंतर त्या कार्यक्रमाच्या सादरीकरणानंतर पुण्यात आलो आणि मग असं वाटलं, की अरे जुन्या काळी चारीधाम यात्रा करून परत आल्यानंतर लोक मावंद घालायचे. गीतरामायण गायकाच्या दृष्टीनं किंवा रामायण प्रेमीच्या दृष्टीनं अयोध्येला जाऊन येणं म्हणजे चारीधाम यात्रेच्या बरोबरच आहे हो. तर इथं आल्यानंतर आपण सुद्धा मावंद घातलं पाहिजे. आणि म्हणून माझ्या मनात जो रामरस भरून ओसांडतोय त्याचाच अनुभव आपणा सर्वांना द्यावा, म्हणून या संपूर्ण गीतरामायणाचं आयोजन आहे. तेव्हा माझी आपल्या सर्वांना विनंती, की आपण सर्वात या रामरसाचा पुरेपूर अनुभव घ्या, त्यात तृप्त व्हा. आणि बाकी काही नाही हो, रामाची कृपा हिंदू माणसाला आयुष्यभर साथ करते, तशीच ती आपल्यालाही साथ करणार आहे. तेव्हा हा भाग्ययोग माझ्या आयुष्यात आला, याबद्दल मी खरोखरीच श्रीरामाच्या आणि माझ्या सद्गुरूंच्या चरणी लीन आहे. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो.